नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर नयन बहादुले राजमाने, साहित्य नयन. तुकाराम महाराजांचे अभंग आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी त्यांचा थोडासा परिचय. तुकारामांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये पुण्याजवळच्या इंद्रायणी काठच्या देहू या लहानशा खेड्यात झाला. त्यांचे आंबिले उर्फ मोरे घराणे हे प्रतिष्ठित असून त्यांच्याकडे गावची महाजनकी होती. तुकारामाच्या वंश परंपरागत मालकीची 15 एकर बागायती जमीन ही नदीकाठी होती. ते जातीने कुणबी होते आणि एक त्यांचे वाण्याचे दुकान सुद्धा होते. याशिवाय थोडाफार सावकारकीचा धंदा ते तरुणपणी करत असत. त्यांच्या शेतातच घराण्याच्या मालकीचे जुने विठ्ठलाचे मंदिरही होते. अशा रीतीने लहानपणापासूनच तुकाराम या वारकऱ्यांच्या नामदेव, ज्ञानदेव, जनाबाई, चोखा, एकनाथ अशा प्रतिभावंत कवींच्या परंपरेशी जोडले गेले होते. खाऊन पिऊन सुखी अशा शेतकरी कुटुंबातले त्यांचे देहूमधले बालपण, एकत्र कुटुंब पद्धतीतील समृद्ध भावनिक नाते गोतेसंबंध, खेळकूद, गावठी आडदांड जगणे, शेतीची न संपणारी कष्टाची कामे, गृहस्थीपण, प्राचीन ग्रामसंस्थेतले सण, उत्सव, रीतिरिवाज, परंपरा यांचा एकसंधपणा, पारंपरिक धार्मिक आचार, परंतु सामाजिक बाबतीत ब्राह्मणी वर्चस्व आणि संकुचित जातीयता तसेच विचारशून्यता अशा वातावरणात साधारणतः व्यतीत झाले. कुणबी असल्याने शूद्र असल्याचे सर्व चटके तुकारामासारख्या संवेदनशील माणसाला अतिशय तीव्रतेने जाणवलेले दिसतात. आपल्या वरकरणी समावेशक दिसणाऱ्या हिंदू परंपरेत ब्राह्मणेतर शूद्रांच्या विचार स्वातंत्र्यावर किती मर्यादा होत्या हे तुकारामांच्या स्वतःच्या अनुभवावरून येथे व्यक्त होते. लहानपणापासूनच धर्मजिज्ञासेचा आणि पर्यायाने आध्यात्मिक उन्नतीचा ध्यास या वेदपठणाचा अधिकार नसलेल्या शूद्राच्या व्यक्तिमत्वातच असावा असे त्यांच्या आत्मपर अभंगावरून आपल्याला दिसून येते. संपूर्ण वारकरी परंपरेची तर त्यांना माहिती होतीच, परंतु उत्तर हिंदुस्थानातील कबीर, मीरा आदी मोठमोठे संत, कवी, कवयित्री आणि दक्षिणेतील भक्तिमार्गातील बंडखोर नेत्यांची तुकाराम महाराजांना अत्यंत उत्तम अशी माहिती होती. त्यांनी स्वतः हिंदुस्थानी भाषेत अभंगरचनाही केली आहे. त्यांना उत्तम लिहिता वाचता येत होतं. वेद, उपनिषदे, गीता, पुराणे, बौद्ध, रामायण, महाभारत आदी ग्रंथ त्यांच्या परिचयाचे होते. भागवत पुराणाचा सुद्धा त्यांच्यावर अधिक प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. संस्कृत दर्शनामधील संज्ञांचा त्यांचा जो वापर आहे तो पण अचूक आहे. सुफी तत्वज्ञानाचाही त्यांच्या क्रांतिकारक जीवनदृष्टीशी जवळचा संबंध असावा असे दिसून येते. अशा या तुकारामांची आई कनकाई आणि बाप वाल्लोबा उर्फ बोल्लोबा यांना 3 मुलगे व 2 मुली झाल्या. सर्वात थोरला मुलगा सावजी हा पारमार्थिक प्रवृत्तीचा असल्याने त्याचे संसारात लक्ष नव्हते. त्याची बायको वारल्यानंतर त्याने गोसावी होऊन घर सोडले व तो घरी परत आला नाही. त्याच्या सुद्धा तुकारामाच्या व्यक्तिमत्वावर खूप मोठा प्रभाव पडलेला दिसतो. तुकाराम स्वतःला दोन्हीकडचे पाहणारा असे समजतो. हे याचेच लक्षण होय. वयाच्या 13व्या वर्षापासून तुकाराम घरदार, शेती, व्यापार, दुकान आदी सावकारी सांभाळू लागले आणि या गोष्टी त्यांनी अत्यंत नेटाने केल्या. वयाच्या 17व्या वर्षी त्यांचे आईबाप वारले, त्यामुळे दुसरे मोठे वळण त्यांच्या आयुष्याला लागलेले दिसून येते. तुकाराम महाराजांचा विवाह रुक्मा नावाच्या मुलीशी झाला व तिजपासून त्यांना संताजी नावाचा एक मुलगाही झाला. रुक्मा हिला दम्याचा विकार जडल्यामुळे त्यांना दुसरं लग्न करावं लागलं आणि जिजा उर्फ आवली हिच्याशी त्यांचं दुसरं लग्न झालं.
हा तरुण कवी संसाराच्या चक्रामध्ये अडकला आणि या कुणबिकीच्या रगाड्यामध्ये तो चांगलाच भरडून निघू लागला. दिवसांमधल्या व्यवहारात तो सतत चिंतित असत. त्याचं ते चिंतित असणं त्याच्या स्वभावासाठी त्रासदायक होतं. त्यांच्या आयुष्यात अजून एक उद्ध्वस्त करणारी एक घटना अशी घडली की इसवी सन 1629 आणि 1630 या 2-3 वर्षात दख्खनमध्ये भयंकर दुष्काळ पडला आणि यातून तुकारामाचा पूर्ण कायापालट झाला. आधीच फारसा रस नसताना संसाराचा गाडा ओढणाऱ्या तुकाराम महाराजांना त्यांच्यासारख्याच मुळात निवृत्तीकडे कल असणाऱ्या तरुणाची मनशांती या दुष्काळाने कायमची घालवली. अनेकांनी या दुष्काळाची वर्णने लिहून ठेवलेली आहेत. सतत 2 वर्षे पाऊस झाला नाही, नद्या नाले कोरडे पडले, पाण्याचे दुर्भिक्ष माजले होते, धान्य दिसेनासे झाले होते. दळणवळणाच्या सोयी नसलेल्या या धामधुमीच्या काळात गरीब मुक्या प्रजेसाठी पाणी किंवा धान्य दुसरीकडून आणणे कल्पनेतही शक्य नव्हते. त्यातून युद्धखोर राजे म्हटल्यावर शेतकऱ्यांचे हाल किती आणि कसे मोजावे हे आजच्याही शेतकऱ्यांच्या तुलनेने कल्पना करून अनुभवता येऊ शकते. रस्ती माणसांच्या प्रेतांचे खच पडलेले पाहिल्याचे तत्कालीन परदेशी प्रवासी लिहितात. त्यानंतर रोगराई आली आणि कोल्हे लांडगे माणसांना खाऊ लागले. अशा परिस्थितीमध्ये तुकारामाच्या मनाची तडफड ही अत्यंत त्रासदायक होती आणि हे सगळं त्यांनी अभंगांमधून सातत्याने उमटवलेलं आहे. दुष्काळामध्ये त्यांची शेती संपुष्टात आली, गुरेढोरे तडफडून मरून गेली, धंदा बुडाला, दिवळखोरी निघाल्याने कोणाकडे तोंड दाखवणे सुद्धा कठीण झाले. घरातली 15-20 माणसे जगवणे अशक्य झाले आणि त्यासाठी काढलेले कर्ज हे संपले, ते फेडता येईना, त्यामुळे नवीन कर्ज कोणी देईना. सासऱ्यांकडून मदत घेण्याची नामुष्की 1-2दा आली. कुटुंबातले अन्ना अभावी निस्तेज होत मातीआड जाणारे लाडके चेहरे पाहून इहलोकीच्या अस्तित्वाची क्षणभंगुरता त्यांच्या जाणीवेला एक अविभाज्य भाग होऊन बसली. संसारातले भ्रामक सुख त्यांच्या लक्षात येऊ लागले. एकूणच जीवनाच्या भयंकर असुरक्षिततेची जाणीव त्यांना होऊ लागली. आपण निराधार एकाकी असल्याची कायमची व्यथा लागली. त्याचवेळी भुकेने त्याची बायको रुखमा अन्न करत मेली. लवकरच त्याचा मुलगा संतूही मेला. तुकारामाच्या मनावर असे एकामागून एक आघात होत गेले आणि त्याची झोप उडाली. सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक अशा सगळ्या पातळ्यांवर लज्जित झालेला हा पराजित गृहस्थ आता सगळ्या मानवी अस्तित्वाचा विचार करू लागला. सुरक्षिततेची भावना नष्ट झाल्यावर चिरंतन अशा काही आधार कुठे सापडतो का याचा तो जीव शोध घेऊ लागला. पुढे दुष्काळ संपला, सुस्थिती आली, परंतु तुकारामाच्या सर्व जाणीवांना विरक्तीने जे झडपले ते अत्यंत प्रखर आत्मपरीक्षणाच्या वनम्यात आणून सोडले. त्या मनस्थितीत नानाविध अवस्थांचे दर्शन त्यांचे विरक्तीचे अभंग घडवतात.